तर मंडळीनं आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती हो फणस खाऊन. वरना खडबडीत आणि कसो तरी दिसणारो हो फणस आतमध्ये मात्र रसाळ गरे देतात. तशीच आपली या कोकणातली रसाळ लोकं असत. जशी की गोड. आज जरा वातावरण ढगाळच होता हो. इकडे मांगराकडे येऊन बघतोय तर मस्तपैकी कलेने खांब उभे केल्याने त्याच्यावर आता आपल्याला वेल्डिंग करून घ्यायची होती. म्हणून ह्याने आडवे खांब टाकले आणि आता त्याका वेल्डिंग करून मस्तपैकी जॉईंट करून घ्यायचे. येऊन बघते तर चिमणी एकदम पोज देऊन बसलेली की जशी की मीच व्हिडिओ पुरवते त्याची वाट बघी होती. त्याच्यानंतर मस्तपैकी याने वेल्डिंग मारून घेतली आणि माझं काम काय मस्तपैकी एकदम हिरोसारखं गॉगल लावून वेल्डिंग मारी होते ते बघी होते. त्याच्यानंतर ढगात बघते तर ढग येऊन तर जमा झाले पण पावसाची काय वार्ता होय नाही होती. जसा तुमका दाखवलं आमची वेल्डिंग केलेली तेवढ्यात होईल आणि हाक मारूक लागलो म्हणतात चल जाऊन येऊया. मग काय अजून काय हवं याच्या वाड्या मी गेलोय मस्तपैकी फिराक. आता खय जाता होते तुम्हीच बघा. तर मंडळी आम्ही इल्ला होतो ह्याका होय होतो ह्यो मासो आणि ह्या भल्या मोठ्या शार्क माशाक नेऊसाठी मस्तपैकी एका बालडेत टाकल्यावर हवाक काय भेटा नाही होते पण त्या वायच कळ सोस आणि घेऊन इला होते त्याच्या घराकडच्या फिश टँकमध्ये. हय टाकल्यावर जरा त्याका बरा वाटलं आणि वांगडी पण भेटले. घराकडे येऊन बघते तर ह्यानी काय काम केल्याने नाही केल्याने त्या म्हणजे फक्त साफसफाई. संध्याकाळ झाली तशी मस्तपैकी आम्ही ह्यो असो आडवू अजून एक पाईप टाकलो आणि ह्या खोपट्याक जरा मजबूतीक ह्याने जोर दिलो. त्याच्यानंतर मस्तपैकी वेल्डिंग मारून घेतली आणि वेळ झाली ते आपल्याला आता पत्रे आणूक जाऊ. मग काय बाईक सांगायला चल गाडी काढ आणि आम्ही निघाला होते लिंगडाळ तिट्यार पत्रे आणू. जाताना ना ह्या वातावरण एकदम कडकच वाटवता लाजवाब. खरोखर आता कोकणात ना एकदम वातावरण लाजवाब असा. येऊन पोचला होते लिंगडाळ थिएटर आणि हय येऊन बघता होता काय ह्या मुंबईवाल्यांच्या गाडींची मारणाची गर्दी होती. त्याच्यानंतर यांनी सरसरावून आणि फरफरावून गाडी येत पत्रे भरून घेतले आणि एकदम कडक पत्रे भरलावणी नंतर गाडी बांधून घेतली होती. अशा प्रकारे होते. भरलेली गाडी आम्ही घरात घेऊन गेलो आणि सगळ्यात मेन विषय म्हणजे संध्याकाळचो खेळाचो. त्याच्यानंतर वेळ झाली ती खेळाची. हो चुकान माझो गेलो एक षटकार. तर मंडळी तुमच्या बारक्या भावाचे ब्लॉग तुमका आवडत असतील तर फॉलो आणि यूट्यूब का सबस्क्राईब नक्की करा. लाईक करून व्हिडिओ तुमच्या मित्रांका शेअर करा.